अहमदाबादच्या बीजे मेडिकल कॉलेज आवारामध्ये हे विमान कोसळलेलं आहे। भारती सहस्त्रबुद्धे आपल्याला अपडेट देतील। भारती, प्रज्ञा, आपण ही जे फोटो बघतोय हे फोटो फार महत्त्वाचे आहेत। कशा पद्धतीने अपघात झाला आहे हे सांगणारे हे फोटोज आहेत। आपण वारंवार सांगतोय की तो रहिवासी भाग होता, मात्र त्यानंतर आपल्याला मिळालेली माहिती होती की ते एक हॉस्पिटल होतं। हॉस्पिटलचा टीबी वॉर्ड होता, ज्याच्यावर स्पेसिफिकली सांगायचं तर त्या टीबी वॉर्डावर हे जे विमान होतं ते कोसळलं होतं। तिथलेच हे जे फोटो आहेत आपण बघू शकतोय की अक्षरशः विमानाचा एक भाग भिंत तोडून आरपार गेलेला आहे, आतमध्ये गेलेला आहे। या सगळ्या फोटोंमधून दिसतंय की आतमध्ये किती हानी झालेली आहे। आणि जे प्रत्यक्षदर्शींकडनं आपण माहिती ऐकत होतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून, ते सगळे सांगतात की या इमारतीमध्ये जे लोक होते ते खूपच जखमी आहेत। त्यातले काही लोक गंभीर जखमी आहेत, ज्यांना बाजूच्या हॉस्पिटलमध्ये आता ऍडमिट करण्यात आलेलं आहे। मात्र ही जी इमारत आहे ज्याचे आतले फोटो आता आपण या क्षणी आपल्या स्क्रीनवर बघतोय, ते फोटो पाहून आपल्याला कळू शकतं की एवढं मोठं एखादं ड्रीम लायनर एका इमारतीवर कोसळतं, त्याचा एक भाग थेट भिंत तोडून आत घुसतो आणि त्यानंतर कशा पद्धतीने त्या इमारतीच्या आतल्या भागाची हानी झालेली आहे, कशा पद्धतीने आपण बघतोय की अक्षरशः भिंतीचे पोपडे पडले, काही भिंतीचा भाग सुद्धा पडलेला आहे। त्यामुळे किती मोठा हा अपघात होता आणि तो फक्त विमानातल्या प्रवाशांसाठी नाही तर या इमारतीत जे लोक त्या क्षणी काम करत होते त्यांच्यासाठी सुद्धा। बरोबर आहे। किती मोठं नुकसान झालंय या विमान अपघातामध्ये तिथल्या इमारतीचं हे समोर आलं आणि जसं भारती तुम्ही सांगत होतात की विमानाचा अख्खा एक भाग भिंत फोडून आतमध्ये शिरलेला आहे आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात या इमारतीतले लोक जे आहेत ते गंभीररित्या जखमी झालेले आहेत। मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलच्या इमारतीवरती हे विमान कोसळलेलं आहे आणि त्या जखमींवरती सध्या उपचार सुरू आहेत। काही जण गंभीररित्या जखमी झालेले आहेत। सिव्हिल हॉस्पिटलमधले 15 डॉक्टरही यामध्ये जखमी झाल्याचं कळतंय। गुजरातमधल्या सगळ्या डॉक्टर्सच्या सुट्ट्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि सगळ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिलेत। भारती आणि मृत्युंजय आपल्याला अपडेट देत होते। दोघांचेही आभार। तर सध्याची दृश्य अगदी हेलावून टाकणारी आहेत। मदतीसाठी धावपळ केली जातेय। जे जखमी आहेत त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। प्रचंड मोठी गर्दी या संपूर्ण परिसरात झालेली आहे। सगळ्या अॅम्ब्युलन्सेस या घटनास्थळाकडे वळवण्यात आलेल्या आहेत आणि जे कोणी जखमी आहेत त्यांच्यावर तातडीनं उपचार व्हावेत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला दिसतंय। बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलच्या इमारतीवरती हे विमान कोसळलेलं आहे आणि तिथे देखील खूप लोक जखमी झाल्याची माहिती मिळतेय। 625 फुटांवरून हे विमान कोसळलेलं आहे। ही दुर्घटना घडायच्या आधी पायलटनं आपत्कालीन संदेश पाठवला होता अशी देखील माहिती मिळते। काही क्रू मेंबर्सची नावं समोर आलेली आहेत। एकूण 10 क्रू मेंबर्स या विमानातून प्रवास करत होते आणि एकूण 242 प्रवासी देखील होते। खूप मोठी जीवितहानी झाली असावी अशी शक्यता वर्तवली जाते आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील या प्रवाशांमध्ये आहेत अशी माहिती मिळतेय। ते देखील या विमानानं प्रवास करत होते। जे विमान अपघातग्रस्त झाले, उड्डाणानंतर अवघ्या 5 मिनिटांमध्ये हे विमान अपघातग्रस्त झालेले आहेत आणि एकूण 12 क्रू मेंबर्स या विमानामध्ये होते अशी देखील माहिती मिळतेय। इंडियन एअरलाइन्सचं एअर इंडियाचं हे विमान आहे जे कोसळलेलं आहे। ड्रीम लायनर 787 हे विमान कोसळलेलं आहे।